नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे याच्यावर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपले रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी MBBS BDS कोर्ससाठीचे संपलेले आहे आणि आजची जी काही तारीख आहे ही डॉक्युमेंट अपलोड त्याचप्रमाणे फीस पेमेंटसाठी त्या ठिकाणी शेवटची तारीख आहे. ज्यांचेही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करण्याचे बाकी असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, फीस त्या ठिकाणी पे करायची आहे. ज्यांचेही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करण्याचे बाकी असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, फीस त्या ठिकाणी पे करायची आहे 1000 रुपये. जर स्टेट कोर्टाचं रजिस्ट्रेशन तुमचं असेल, मॅनेजमेंटचं असेल फक्त तर 5000 आणि दोन्ही असेल तर 6000. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन तर आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी कोणती काळजी घ्यायची आहे, वेबसाईटवर काय चेक करायचं आहे, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याचप्रमाणे इतर गरजू विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी शेअर करायचं आहे. आणि जर तुम्ही आयटीवर मेडिकल काउन्सिलिंगचा जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, फ्री व्हॉट्सअप ग्रुप, या ग्रुपवर जॉईन नसाल तर आजच त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. ओके. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कंप्लीट झालेलंच असेल. बरेच विद्यार्थी होते ते त्या ठिकाणी रात्री उशिरा 10 वाजेच्या नंतर काही विद्यार्थी आलेले होते. त्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रॉपर त्या ठिकाणी नव्हते. एनसीएल नव्हतं काही विद्यार्थ्यांकडे, काही विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटीची पावती सुद्धा त्या ठिकाणी नव्हती. तर असा निष्काळजीपणा त्या ठिकाणी करायचा नाही. ज्या विद्यार्थ्यांना स्कोर कमी होता, BMS साठी अप्लाय करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटची पूर्तता त्या ठिकाणी लवकरात लवकर करायची आहे. ओके. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर क्लिक करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड झालेले आहेत का, त्याच्या समोर काही रेड मार्किंग आलेली आहे का, ओके, रिमार्क काही आलेला आहे का, कोणत्या डॉक्युमेंट समोर आलेला आहे आणि काय आलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि त्यानुसार ऍक्शन त्या ठिकाणी घ्यायची आहे. लॉग इन केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर अपलोड असं ऑप्शन येईल, त्या अपलोडवर क्लिक करायचं आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे का ते बघायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ऍप्लिकेशन आणि पेमेंट रिसिप्ट तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. आता डाउनलोड कशी करायची, लॉग इन केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटच्या खाली एक त्या ठिकाणी ऑप्शन येईल अप्लाइड सेशन. ओके. आता या अप्लाइड सेशनवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म, त्याच्यानंतर तुमची जे काही फीस रिसिप्ट असेल ती डाउनलोड करायची आहे आणि तो PDF सेव्ह करून ठेवायचा आहे, जपून ठेवायचा आहे. ऍडमिशन ज्यावेळेस तुमचं होणार आहे, ऍडमिशनच्या वेळी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ओके, कॉलेजला देण्यासाठी. तर विद्यार्थ्यांनी ही बाब सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीस रिसिप्ट दोन्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी तुमच्याकडे सेव्ह ठेवायचे आहे, जपून त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. त्याच्यानंतर CETCELची वेबसाईट त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार चेक करायचे आहे. काही अपडेट त्या ठिकाणी नवीन येते का ते बघायचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की CETCELची अपडेट त्या ठिकाणी बघत नाहीये. काही विद्यार्थ्यांचं जर रजिस्ट्रेशन बाकी असेल, जर त्या ठिकाणी एक्सटेन्शन भेटलं तर त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊ शकतं. आता बघूया आपण एक आजपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळपर्यंत लक्षात येईल एक्सटेन्शन भेटतं की नाही भेटतं रजिस्ट्रेशनसाठी. ओके. त्याच्यानंतर आता HML लिस्ट आपली येईल. HML लिस्ट आल्यानंतर आता रजिस्ट्रेशन तर तुमचं कंप्लीट झालेलं आहे. तर आता नेक्स्ट काय करायचं, HML लिस्ट आल्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला HML लिस्टमध्ये स्टेट मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे. ओके. आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक केल्यानंतर तुमचा जनरल HML किती आहे, कॅटेगरी HML किती आहे, ही माहिती त्या ठिकाणी बघायची आहे. आणि त्यानुसार एक तुमच्या लक्षात येईल तुमचा नंबर हा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला लागतोय की गव्हर्नमेंट BDS ला लागतोय की MBBS तुम्हाला त्या ठिकाणी सेमी MBBS कॉलेज भेटतंय की सेमी BDS कॉलेज भेटतंय, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, HML तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा चेक करायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या 11 स्टेप संपूर्ण कंप्लीट आहे का. ओके. शेवटची स्टेप कोणती आहे, डॉक्युमेंट्स अपलोडची संपूर्ण 11 स्टेप त्या ठिकाणी कंप्लीट आहे का. जर त्या कंप्लीट असेल
तर त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असं तुम्ही म्हणू शकता. सेकंड स्टेप म्हणजे काय की तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या डॉक्युमेंट समोर काही रिमार्क आलं का, या दोन महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ऍप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंटची जी काही रिसिप्ट आहे ही त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एसएमएल लिस्ट आल्यानंतर एसएमएल चेक करायचं आहे. ओके, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे मला वाटतं 19 तारखेपासून चॉईस फिलिंग महाराष्ट्र राज्याची एमबीबीएस बीडीएस कोर्स साठी चालू होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स जे काही तुमचे असेल, कोणते कॉलेज टाकायचे आहे, त्या कॉलेजला कोणत्या कॉलेजला काय रँकिंग दिली पाहिजे, म्हणजे तुमची जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे, चॉईस फिलिंगची लिस्ट आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायची आहे. ओके, या 2-3 दिवसामध्ये तयार करून ठेवा आणि ती रँकिंग जी आहे ती तयार केल्यानंतर ज्यावेळेस आपली चॉईस फिलिंग चालू होईल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडून एमबीबीएस किंवा बीडीएस कोर्ससाठी प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. एमबीबीएस किंवा बीडीएस कोर्स साठीचे प्रेफरन्स लिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या अॅच्युअर काउन्सिलिंग तर्फे चॉईस फिलिंग करायची असेल, एका राऊंडची काउन्सिलिंग करायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 1,500 फक्त फीस आहे एका राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी. ओके, तुमची चॉईस फिलिंग सुद्धा केली जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्कोअरनुसार, तुमच्या रिझननुसार त्या ठिकाणी कॉलेजची एक रँकिंग तयार करून दिली जाईल. फक्त 1,500 त्या ठिकाणी फीस आपण एका राऊंडच्या काउन्सिलिंगची घेत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजची रँकिंग पाहिजे असेल, प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट दिली जाईल. त्यासाठी फक्त 500 रुपये फीस आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ हा त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. लवकरच आपली AA-CCC ऑल इंडिया कोटाची BMS BHMS ची काउन्सिलिंग चालू होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी अपडेट येईल. अपडेट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपण ग्रुपवर टाकणार आहोत, त्याप्रमाणे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, थँक्यू.